काम करायचं म्हणजे डबा तर लागेल ना मित्रांनो, आणि डब्बा खाल्ल्याशिवाय काम होणार नाही, म्हणजे जेवण केल्याशिवाय काम होणार नाही. त्याच्यामुळे तुमचा भाऊ घरातून डब्बा घेतो, टेन्शन घेत नाही. आता बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद केलं तुमच्या भावानी. आणि घरातून एकदम सणाट सुटल्याच्या नंतर ना आमच्या नांदूर नाक्यावरती भाई फुल ट्रॅफिक होती. याच्यासाठी एकदम ब्रिज मंजूर झाला एकदम जबरदस्त असा, कारण की लग्न सराईमध्ये ना आमचं नांदूर नाका इतका जाम असतो ना भाई, आमचं घर 1 किलोमीटर असलं ना 5 किलोमीटर फिरून जावं लागतं. इतकं कठीण काम आहे यार, कठीण म्हणजे खूपच कठीण आहे मित्रांनो. पण ब्रिज झाल्याच्या नंतर एकदम चकाचक होईल, टेन्शन नाही, गर्दी कमी होऊन जाईल मित्रांनो, कारण की वरच्या गाड्यावरती निघून जातील. पण तुमचा डायरेक्ट कोर्टयार्डला पोहोचला. इथं पोहोचल्याच्या म्हटलं काहीतरी लोकेशन लागेल, पण इथं बघू शकता सकाळी सकाळी ड्रायव्हर आपली गाडी साफ करतोय टाकाटक. आपल्याला ओझर एअरपोर्टची बुकिंग पडली ना भाई ओलाला, ओझर एअरपोर्टची बुकिंग ओलाला पडली ना, एवढी खुशी होती की विचाराच्या बाहेर. मग तुमचा भाऊ एकदम रापसाप निघला ना पिकअप करायला. पिकअप केला कुठं माहिती का मित्रांनो, पंचवटीला खेटून डायरेक्ट नदीला खेटून ग्रे बिल्डिंग आहे मित्रांनो. आणि इथून कस्टमरला पिकअप करायचं, कस्टमरला फोन लावला, कस्टमर बोलला भैया 10 मिनिट लगे, म्हटलं चलेगा भाई 10 मिनिट. मग काय तुमचा भाऊ रिकाम टेकडाच राहतो ना. तर बघू शकता तुम्ही गोदावरीला इतका पूर आलाय ना भाई खतरनाक, घरात लोकांना पाणी प्यायला नाही भाई. 3-4 दिवसापासून नाशिक मध्ये ना भाई पाण्याचे एवढे वांदे झाले की बाथरूम मध्ये जायला सुद्धा विचार करावा लागतो भावांनो. पण नदीला इतका पाणी आलं की विचाराच्या बाहेर मित्रांनो. पण आपल्याला उडी गिडी मारता येणार नाही, आंघोळ करू वाटतीये, पण जाऊ द्या नंतर करतो, कारण कस्टमर यायचे लोचा व्हायचा म्हटलं भावा. कारण काय मध्ये उतरलो ना आंघोळीला जायचं वाहून, कारण एवढ्या पाण्यामध्ये आपल्याला पावतात नाही भाई. आपण पावतो पण इतक्या पाण्यात नाही बरं का मित्रांनो. कस्टमरची वाट पाहून थकलो, गाडी तर इतकी घाण झाली विचाराच्या. कस्टमरने 10 मिनिटं सांगितले आणि 20 मिनिटं झाले भाई. कधी कस्टमर येतं काय माहिती नाही, हे बाबा कधी पोहोचाव काय माहिती, एवढं हळूहळू कधी जातील घरी यार, कठीण काम आहे. आणि जळ कुठे माणसाचे मला बॅड कमेंट करताना हेच ते लोक आहे बरं का मित्रांनो, डुकरासारखे. डुकर नेहमी वाकडं तिकडं कमेंट करता भाई, आपण टेन्शन घेत नाही. पण कस्टमरचं वाट पाहून पण थकलो. फायनली कस्टमरला पिकअप केलं. पिकअप केल्याच्या नंतर कस्टमर बोलले भाई मटन खाणे काय, बोले नाशिक का महाराष्ट्र का. म्हटलं चला ना, आपलं सोनाली मटन भाकरी एकदम कडक आहे ना. कस्टमर बोललं भैया आप भी चलो, म्हटलं नाही आप खा लो. मी जेवलेलो नाही तर मी 100% खाला असतो भाई. इथलं मटन चिकन इतकं जबरदस्त राहतं, एक नंबर. याच्या अगोदर भरपूर वेळा इथं मी जेवलेलो मित्रांनो, त्याच्यामुळे मला इथली टेस्ट माहिती, टेस्ट एक नंबर. कस्टमरला आणून सोडलं इथं, कस्टमर भी एकदम खुश होऊन गेलं. मला फोन केला म्हणे भैया जे खाना हो गया हमारा, चलो यहाँ से. म्हटलं चलो तो चलो ना भाई. मग तुमचा डायरेक्ट एअरपोर्टला पोहोचला, पण इथं डायरेक्ट फ्लाईट उडून गेली ना. सरला म्हटलं सर ये तो फ्लाईट गई है म्हणे, ये नाही दुसरी फ्लाईट आहे उसमें जाने काय. आणि हा टोकलो बघू शकता प्रोटीन खाऊ राहिला भाई बॉडी बनवायसाठी. कठीण काम आहे. आता फायनली आपल्याला बुकिंग पडली, तुमचा भाऊ डायरेक्ट निघला आणि डायरेक्ट कुठं पोहोचलो माहिती का, डायरेक्ट रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनचे भाई 475 रुपये बिल निघलं यार. ओलाने डायरेक्ट झोका दिला, जाताना एकदम भारी बिल निघतं, येताना इतकं खडूस बिल निघतं, डोकं खराब होतं. हेच ते कस्टमर पोहोचलं आणि आपली गाडी इतकी घाण झाली बाई, म्हटलं चला धुवायला आणू. पण तुमच्या भावाने डायरेक्ट आणली ना कुठं माहिती का, नारायण बापू नगरला. नारायण बापू नगरला अशी गाडी धुवून देताना भाई एक नंबर. इथं जास्तीत जास्त टुरिस्टच्या आणि ट्रॅव्हलच्या इतक्या गाड्या येतात ना भाई धुवायला विचारायच्या बरं, कारण गाडीची क्वालिटी इतकी जबरदस्त मित्रांनो. एक नंबर गाडी वॉशिंग करता, खतरनाक. डिझेल वॉशिंग गिशिंग कशी पाहिजे ना, टाकाटक मध्ये अशी वॉश करून देतात. तुमची गाडी बी धुवायची असेल ना मित्रांनो, बिंदास यायचं नारायण बापू नगरला. गाडी बघा आपली एवढी घाण होती ना, एकदम टाकाटक मध्ये झाली मित्रांनो. आता तुमचा भाऊ एकदम खुश आहे, आता डायरेक्ट घरच्या दिशेने निघतो. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला शेअर करा. धन्यवाद.